नमस्कार श्रोते हो, मी पल्लवी सावंत. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या चारोळी सादर करते. दगड झालो तर सह्याद्रीचा होईल, माती झालो तर महाराष्ट्राची होईल, तलवार झालो तर भवानी मातेची होईल, आणि पुन्हा मानवाचा जन्म मिळाला तर मराठीच होईल. मित्रमंडळ बेंगलोर तर्फे तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रमंडळ ही बँगलोरमधील सुपरिचित व लोकप्रिय संस्था गेल्या जवळजवळ 40 वर्षांपासून महाराष्ट्रापासून दूर मराठी संस्कृती जिवंत ठेवण्याचं काम मित्रमंडळ सातत्याने करीत आहे. दरवर्षी 5 दिवसांचा गणेशोत्सव, कोजागिरी, शिवजयंती, छोटीशी सहल, आनंद मेळा आणि किमान 2 महाराष्ट्रातले गाजलेले कलाकारांचे प्रोफेशनल कार्यक्रम मित्रमंडळ बँगलोरात सादर करते. दरवर्षी गणेशोत्सव स्मरणिका प्रसिद्ध होते. तसेच अनेक ऑनलाईन मुलाखती सुद्धा आमच्या विविध सोशल मीडिया चॅनल्सवर आहेत. त्याचप्रमाणे आज आपल्याबरोबर एक विशेष जोडपं उपस्थित आहे. त्यांची मी तुम्हा सर्वांना प्रथम ओळख करून देते. श्री सुनील व सौ कविता भुमराळकर. नमस्कार. नमस्कार. त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे दोघांचे शालेय व कॉलेजचे जीवन पुण्यातले. नोकरीच्या निमित्ताने ते बँगलोरमध्ये गेले 27 वर्ष स्थायिक आहेत. श्री सुनील स्वतः व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. अर्न्स्ट अँड यंगची मेंबर फर्म SRB मध्ये ते 25 वर्ष ऑडिट पार्टनर होते. रिटायर झाल्यानंतर ते आता काही कंपन्यांचे ॲडवायझरही आहेत. सौ कविता भुमराळकर ह्या एक होममेकर आहेत आणि दोघांनाही प्रवासाची अत्यंत आवड आहे. तसेच आपल्याबरोबर श्री आनंद सावंत सुद्धा आज इकडे उपस्थित आहेत. ते आपल्या या पाहुण्यांबरोबर छान गप्पा मारण्यात आहेत एका जगावेगळ्या प्रवासाबाबत. चला तर आता जास्त वेळ न घालवता आपण गप्पांकडे वळूया. नमस्कार. नमस्कार मित्रमंडळी, मी आनंद सावंत. आजच्या मित्रमंडळ बंगळुरूने महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. प्रवासाची आवड कोणाला नसते. कामाच्या निमित्तानं कुटुंबासहित छान सुट्टी घालवण्यासाठी, मनमुराद भटकंतीसाठी किंवा कधी कधी या चाकोरीबद्ध जीवन सोडून खरंच जग अनुभवायची आपल्याला इच्छा असते आणि त्यासाठी आपण प्रवास करत असतो. आतापर्यंत आपल्यापैकी अनेकांनी भारत, एशिया, आफ्रिका, अमेरिका, युरोप किंवा या कॉन्टिनेंट्स मधल्या विविध देशांना भेटी दिल्याच असतील. पण कधी यापेक्षा एकदम वेगळ्या जगात जायची ओढ आपणाला वाटली का? म्हणजे असं एक जग की जिथे कुठल्याही देशाची हद्द नाही, जिथे कोणीही माणूस कायमस्वरूपी राहत नाही, आणि हो, तिथले जे कायमस्वरूपी राहणारे आहेत ते मात्र एका वेगळ्याच भाषेत बोलतात. ओळखा बघू कुठलं जग ते आहे अंटार्क्टिका. आपल्या बेंगळूरमध्ये राहणारे श्री सुनील व सौ कविता हे दाम्पत्य गेल्या वर्षी अंटार्क्टिका फेब्रुवारी मध्ये त्यांनी अंटार्क्टिकाला भेट दिली. या प्रवासात त्यांना आलेले अनुभव, त्यांनी पाहिलेले प्राणी पक्षी, त्यांनी बघितलेली निसर्गाची विविध रूप, हे सर्व जाणण्यासाठी आपण त्यांच्याशी छान गप्पा मारणार आहोत. आणि याच्या बरोबरच आपल्या जोडीला आहे त्यांनी काढलेली काही सुंदर फोटोग्राफ्स आणि व्हिडिओज. तर चला तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार आनंद. नमस्कार आनंद. नमस्कार सुनील. नमस्कार कविता. तर आपण आता सुरू करूया. या अंटार्क्टिका ट्रिप बद्दल ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? कारण हे नाही म्हटलं तरी पूर्ण हटके आहे. लोक ठरलेल्या
ठराविक कंट्रीजना व्हिजिट करतात, परंतु एकदम अंटार्क्टिकाला जायचा विचार आपल्या मनात कसा आला? खरं बरोबर हा तुमचा प्रश्न. ऍक्च्युली आम्ही काही वर्षांपूर्वी केनियाला गेलो होतो. तर तिथे आम्ही विषुववृत्त क्रॉस केलं, इक्वेटर क्रॉस केलं. मग त्याच्यानंतर काही वर्षांनी आम्ही नॉर्थ पोलच्या जवळ रुआनियामी म्हणून शहर आहे, तर तिथे आम्हाला आर्क्टिक सर्कल क्रॉस करायला चान्स मिळाला. अरे वा. तर मग त्याच्यानंतर मग आम्ही आपलं बोलायला सुरुवात केली की चला आता आपण अंटार्क्टिकाला जाऊया. म्हणजे खरं तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं की खरंच आम्ही जाऊ का नाही, तेही माहिती नव्हतं. पण आम्ही म्हणायला सुरुवात केली. मग ट्रॅव्हल एजंटला विचारलं की खरंच असं जाता येतं का? तर ती म्हणाली की हो जाता येतं. मग म्हटलं की चला, मग आम्ही नुसता विचार मनात आणला की अरे हो जाता येतं, इथपर्यंत आम्ही थांबलो. आणि मग चौकशी वगैरे केली तर लक्षात आलं की ठीक आहे, मनाची तयारी जास्त करावी लागते तिथे, कारण तो ड्रेक पॅसेज हे त्याची मला जरा भीती वाटत होती. आणि मग एकदा मनाची तयारी झाली आणि जायचं ठरवलं. आम्ही मध्ये म्हणजे आम्ही कोविड वगैरे म्हणजे त्यानंतर मला वाटतं 2019 मध्ये जेव्हा मी रिटायर झालो त्यावेळेला मग आम्ही खरंच त्याला सिरियसली विचार करायला सुरुवात केली. पण ड्युरेशन इतका कमी असल्यामुळे, कारण तयारीला सुद्धा बराच वेळ लागतो, मग त्या ह्याच्यात काय झालं की मग मार्च मध्ये कोविड झालं आणि मग जवळजवळ 2 वर्ष तशी टुरिझम आणि इव्हन अंटार्क्टिकाच्या या ट्रिप सुद्धा बंद झाल्या. आणि मग 2022 मध्ये आम्ही परत सिरियसली हा विचार करायला सुरुवात केली. मग बुकिंग आणि प्लॅनिंग. पण त्याच्या आधी सर्वात महत्वाचं आम्ही केलं की पहिले आम्ही बुकिंग केलं फेब्रुवारी आणि मार्चच्या 2300 ट्रिप्स. बरं. याच्यामध्ये पण खरंच एक कौतुकास्पद आहे की तुम्ही म्हणजे विषुववृत्त क्रॉस केलं, नॉर्थला जाऊन आला टुवर्ड्स नॉर्थ पोल आणि आता साऊथ पोल. पण हे रिटायर होताना किंवा झाल्यानंतर देखील इथं जायची इच्छा ठेवून त्याप्रमाणे प्लॅनिंग करणं हे खरंच कौतुकास्पद आहे. मग आपण या फॅमिली फ्रेंड जाऊन आले, त्यामुळे त्यांनी आम्हाला थोडं एनकरेज केलं. बरं. या तुम्ही म्हणाल की तुम्ही आता बुकिंग केलं, तर आणखीन म्हणजे या प्रवासासाठी, कारण हा खूपच लांबचा प्रवास आहे, तर याचं तुम्ही नियोजन कसं केलं? माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला एअर ट्रॅव्हल, क्रूज या सगळ्या गोष्टींचं बुकिंग करायला लागलं असेल ना, त्याबद्दल थोडं सांगू शकता? या ट्रॅव्हलसाठी तयारी का करावी लागते किंवा 1 वर्ष अगोदर बुकिंग का करावं लागतं? कारण आपण इथे वर्षभर जाऊ शकत नाही. अंटार्क्टिकाला आपण वर्षभर जाऊ शकत नाही. आपण फक्त ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून ते मार्च एंड पर्यंत जाऊ शकतो, कारण तो 5 महिन्याचा पिरियड आहे. अगदी 5 महिन्याचा, कारण तेव्हा तिथे समर असतो. ऑक्टोबर ते मार्च तिथे समर असतो, तर त्यावेळेस आपण जाऊ शकतो. बाकी मग त्यांचा विंटर इतका हार्श असतो की आपल्याला जाणं मुश्किल आहे तिथे त्या दरम्यान. तर त्यामुळे ते एक. आणि दुसरं आपल्याला हे ठरवायला लागतं की आपल्याला ऑक्टोबरमध्ये जायचं, कारण प्रत्येक महिन्यात अंटार्क्टिकाचं सौंदर्य वेगळं आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वेगळं आहे, डिसेंबरमध्ये वेगळं आहे, जानेवारी-फेब्रुवारीत वेगळं आहे. तर आपल्याला ते एक ठरवायला लागतं आणि त्याप्रमाणे तयारी करावी लागते. ही एक खूपच छान गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्या सीझन मधला अंटार्क्टिका बघायचंय, कुठल्या महिन्यामधला, तुम्हाला जरी वेगळ्या महिन्यामध्ये बुकिंग मिळालं तरी देखील तुम्ही एक वेगळा अंटार्क्टिका बघू शकता. खूपच छान. कारण काय की फेब्रुवारी आणि मार्च मध्ये म्हणजे विंटर जो म्हणजे आता तुम्ही तिथल्या उन्हाळ्याच्या म्हणजे उन्हाळा तिथे जास्त असतो, म्हणजे त्यांच्या त्या मानाने तरी टेम्परेचर -10 डिग्रीज असतं. पण त्याच्यामुळे काय होतं की म्हणजे हे सगळी जी वाईल्ड लाईफ आणि हे बरंच अबंडन्स मध्ये तिथे असतं, पेंग्विन्स वगैरे. आणि टुरिझम करता मग हा ऑक्टोबर ते मार्च हा पिरियड मग बऱ्याचशा क्रुजेस आयदर मग आपल्या अर्जेंटिनाहून किंवा चिलीहून बऱ्याचशा क्रुजेस त्या तिथे अंटार्क्टिकाला जातात. बरं. म्हणजे तुम्ही आपण म्हटल्याप्रमाणे बऱ्याचशा क्रुजेस ह्या अर्जेंटिनावरनं किंवा चिलीवरनं सुरू होतात आणि त्या ड्रेक पॅसेज क्रॉस करून तुम्हाला अंटार्क्टिका पर्यंत घेऊन जातात.
याच्यात काय होतं की म्हणजे चिली पासूनही तुम्ही जाऊ शकता, साऊथ अर्जेंटिना पासून जाऊ शकता, पण सर्वात जास्त म्हणजे ऑलमोस्ट लाईक 70% या सगळ्या क्रुझेस या उशवाया म्हणजे हा अर्जेंटिनाच्या पोर्ट पासून टिप आहे अर्जेंटिना, तिथनं त्या मॅक्सिमम, कारण तिथनं जरा अंटार्क्टिका जवळ शॉर्टेस्ट डिस्टन्स. म्हणजे आपण जर मॅप मध्ये बघितलं तर आपल्याला दिसेल की उशवाया हे अर्जेंटिनाचं सदर्न मोस्ट टिप आहे आणि क्रॉस करून बेसिकली आपण अंटार्क्टिकाला जातो. पण हा अंटार्क्टिका हा मुख्य भूभाग आहे का हा अंटार्क्टिकाचा पेनिन्सुला पर्यंत जातं? हा, तर याच्यामध्ये आपण जे जातो हे अंटार्क्टिकाचं जर मी चित्र पाहिलं होतं तर जो मेन शेल्फ आहे त्या तिथे आपण जाऊ शकत. आता जे पॉइंट केलेलं आहे तिथे तो पेनिन्सुला मध्ये आपण जातो, कारण फक्त रिसर्च करणारे जे सायंटिस्ट आहेत ते त्या मेन शेल्फ वरती राहतात, अंटार्क्टिका खंडावरती ते राहतात. पण ऍज अ टुरिस्ट आपण पेनिन्सुला पर्यंत जातो आणि तिथल्या आजूबाजूच्या त्या बेटांवरती जाऊ शकतो तिथे. म्हणजे आपला भारताचा पण जो तळ आहे आणि इतर देशांचा पण तळ आहे तो मेन कॉन्टिनेंटल शेल्फवर आहे, परंतु इतर आयलंड्स आणि पेनिन्सुला मध्ये टुरिस्टना जाता येईल. आणि मग आपल्याला अंटार्क्टिका तर कुठल्या देशाचा हे नाहीये, मग विसाचा तर काय, म्हणजे कुठल्या देशाचा विसा असतो? नाही, तर आम्ही म्हणजे त्यामुळे काय की आता फायनल डेस्टिनेशन म्हणजे शेवटचं हे होतं अर्जेंटिना, तर मग आम्हाला अर्जेंटिनाचा विसा घ्यावा लागला. आणि मुख्य म्हणजे एक अगदी युनिक गोष्ट तिथे अशी आहे की अंटार्क्टिकाला व्हिसा लागत नाही, अंटार्क्टिकाचा व्हिसा नाहीये. तर याच्या मागचं असं आहे की म्हणजे म्हणजे 1961च्या आधी बरेचसे देश आहेत म्हणजे जे डेव्हलप्ड कंट्रीज, युरोपियन नेशन्स आणि US, तर प्रत्येक जणच ऍक्च्युली त्यांची चढावड होती की इथले जे रिसोर्सेस आहेत त्याच्यावर कोणाचा कंट्रोल राहील. तर त्यामुळे काय झालं की म्हणजे आणि ती इकॉलॉजिकल बॅलन्सला तो प्रॉब्लेम व्हायला लागला. तर मग या सगळ्या कंट्रीजनी मला वाटतं 1960-61 मध्ये एक ट्रीटी साईन केली. तर 7 देशांनी ट्रीटी साईन केली आणि त्या ट्रीटीमध्ये त्यांनी असं ठरवलं की अंटार्क्टिकाचा उपयोग फक्त रिसर्च, सायन्स आणि पीसफुल पर्पजेस, आणि त्याच्यात अर्थात मग टुरिझम. पण टुरिझम म्हणजे कसं की म्हणजे अनरेस्ट्रिक्टेड टुरिझम नाही तर रेस्ट्रिक्टेड टुरिझम. आणि त्या याच्यात मग त्यांनी मला वाटतं काहीतरी प्रोटोकॉल्स ठरवले, त्याप्रमाणे या ज्या क्रूज शिप्स आहे किंवा या ज्या ट्रॅव्हल एजन्सीज आहेत त्यांना त्या पर्टिक्युलर याच्यातच ऑपरेट करावं लागतं, त्या रुल्स प्रमाणे ऑपरेट करावं. म्हणजे अंटार्क्टिकाचं पर्यावरण संतुलन राखून जेवढं काही टुरिझम करता येईल तेवढ्याच एक्सटेंट पर्यंत तुम्हाला करता येईल. आणि हे जे सगळे क्रूज शिप्स आहेत दे फॉलो दिस प्रोटोकॉल, दिस इज रिअली गुड थिंग. आणि कारण काय की पूर्वी खूपच म्हणजे बरेच व्हेल्स वगैरे खूपच त्यांची हत्या झाली, म्हणजे हजारो व्हेल्स मारले गेले. तर ते सगळं थांबवण्याकरता आणि बऱ्याचशा गोष्टी, कारण मिनरल्स इतकं ते रिच आहे कॉन्टिनेंट, तर ते सगळं कोणा एका देशाच्या हातात पडू नये याच्याकरता त्यांनी याच्यासाठी नाही, ही खरंच चांगली स्टेप आहे. आता आपल्या भारतामधनं आणि आता हॉट बेंगलोर क्लायमेट मधनं पूर्ण अंटार्क्टिकामध्ये जायचं तर हे एक मोठं ट्रान्झिशन आहे. तर हे म्हणजे मेंटल, फिजिकल आणि परत इतर इसेन्शियल्स गोष्टी, राईट? तर याची तयारी तुम्ही कशी केली? याच्याला साठी सांगू का तुम्हाला, पहिल्यांदा मला मनाची तयारी खूप करावी लागली की आपल्याला डायरेक्ट पॅसेज पास करायचं. तर फिजिकल फिटनेस म्हणाल तर येस, कारण हा विमानाचा प्रवास खूप मोठा आहे.
म्हणजे जवळपास एक आपल्याला 25 तास व्हाया म्हणजे आफ्रिका आयदर किंवा आम्ही व्हाया दुबई गेलो होतो, व्हाया दुबई, त्याच्यानंतर रिओ द जेनेरो, मग तिथून ब्युनॉस आयरिस अर्जेंटिना. तर हाच नॉनस्टॉप प्रवास जवळपास तुमचा 19 तासाचा आहे. आणि मग तिथे ब्युनॉस आयरिसला राहून पुन्हा 3.5-4 तासाचा प्रवास आहे उशवायासाठी. तर हा एवढा, आणि त्याच्यानंतर पुन्हा 2 दिवस तुम्ही बोटीचा प्रवास करता ड्रेक पॅसेज पास करून, आणि मग तुम्ही अंटार्क्टिकावर पोहोचता. तर हे फिजिकल फिटनेस. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण तिथे अंटार्क्टिकावरती उतरतो तर तिथे काही समुद्र किनारा नाहीये तिथे, त्याच्यामुळे तिथे बीच नाहीये की आपण असं डायरेक्ट बीचवर उतरतोय किंवा असं नाही. खडकाळ प्रदेशात उतरतो, रॉ नेचर मध्ये उतरतो. तर तुम्हाला ते सगळं उतरता आलं पाहिजे, ते बर्फात चालता आलं पाहिजे. आणि मी तर त्याचे, आणि इथे म्हणजे समुद्र सपाटीला आहे आपण, त्याच्यामुळे हाय ऑल्टिट्यूडचा त्रास नाही. आणि आम्हाला तो एक म्हणजे सी सिकनेस इज अ मेजर चॅलेंज. म्हणजे सी सिकनेसचा त्रास होऊ शकतो ड्रेक पॅसेज मध्ये, तो एक जरा चॅलेंज वाटला. पण त्याच्यासाठी गोटी वगैरे अवेलेबल आहे, 24 तास बोटीवरती डॉक्टर्स असतात, त्याच्यामुळे त्याची काळजी तशी घेतली जाते. 10 दिवस क्रूज आहे म्हणजे, कारण तुम्ही उशवायापासून अंटार्क्टिका आणि परत येतात तेव्हा ते 9 ते 10 दिवस लागतात. आणि तो पूर्ण प्रवासच म्हणजे समुद्रात असल्यामुळे सी सिकनेसचा मला वाटतं सर्वात जास्त त्रास होऊ शकतो त्याचा इफेक्ट. पण फॉर्च्युनेटली तशी वयाची अट नाही. आणि रिझनेबली तुम्ही जर फिट असाल तर काही प्रॉब्लेम नाही. कारण आम्ही म्हणजे आमच्या ट्रिप मध्ये मला वाटतं 10 म्हणजे लहान मुलंही होते आणि काही सिनियर सिटीजन मला वाटतं 80च्या वरही 2 ते 3 होते. आणि अर्थात त्यांनी मग काय म्हणजे ते क्रूज म्हणजे शिप एन्जॉय करायचे, त्याच्यावरची लाईफ एन्जॉय करायची. पण कधी कधी आम्ही त्यांना आयलंडवर लँडिंग करता नाही बघितलं. ओके, हे खूपच छान माहिती तुम्ही दिलीत की ऍव्हरेज फिजिकल फिटनेस वरही तुम्ही या गोष्टी करू शकता. मेंटल फिटनेस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आता तुम्ही म्हणालात की तुम्ही क्रूज कंपनी तर्फे गेला होता, तर तुम्ही कुठली कंपनी होती आणि शिपचं नाव काय होतं? मला स्वतःला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. ओके, तर ही पोनंट क्रूज म्हणून फ्रेंच कंपनी आहे. तर या पोनंट क्रूजच्या ज्या त्यांच्या क्रूज आहेत ते जनरली आर्टिक आणि अंटार्क्टिक रिजन मध्ये त्या काम करतात. त्यांची स्पेशालिटी म्हणजे म्हणता येईल या. आणि मग त्यांची ही जी बोट होती, आमची जी क्रूज होती, त्याचं नाव ला ऑस्ट्रल. तर ही खूप मोठी नाहीये, तुमच्या लक्षात येईल, आणि खूप लहानही नाहीये. तशी 250 प्रवासी याच्यात मावू शकतात. आणि 150 लोकांचा स्टाफ असतो. आणि तुम्हाला इथेच लाईक आणि म्हणजे 5 स्टार हॉटेलच तुम्ही म्हणायला काही हरकत नाही. सगळ्या फॅसिलिटीज असतात इथे. आणि तुमचं अगदी जिम पासून सलून, रेस्टॉरंट्स आहेत सगळे, आणि डॉक्टर 24 तास अवेलेबल आहेत. आणि मुख्य त्यांचं मोठं ऑडिटोरियम आहे की त्या ऑडिटोरियम मध्ये ते आपल्याला सतत लेक्चर्स वगैरे देत असतात. किंवा काही वेळेला त्यांचे काही विश्व थोडंसं वेगळं आहे ना, म्हणजे जसं आपण नॉर्मल क्रूज बघतो त्याच्या कंपॅरिझन मध्ये हे क्रूज वेगळं वाटतंय. आणि तुम्ही जसं म्हणाला, आणखीन त्याच्याबद्दल काही सांगू शकाल का? म्हणजे नाही, तर मोठ्या क्रूज सुद्धा जातात तिथे. पण छोट्या क्रूज आणि मोठ्या क्रूज शिप मध्ये फरक असा आहे की म्हणजे आता या साईजची जी क्रूज आहे त्याच्यामुळे तुम्ही अंटार्क्टिकाच्या अगदी सगळ्या आयलंड्सला तुम्ही भेट देऊ शकता आणि तिथे लँडिंग करू शकता. मोठमोठ्या क्रूज म्हणजे त्यांना प्रॉब्लेम हा येऊ शकतो की ते प्रत्येक नूक अँड कॉर्नर मध्ये जाऊ शकतील की नाही, हे त्यांना जरा चॅलेंज असतं. तर तो एक मोठा मात्र फरक होता आणि त्यामुळे आम्ही ही शिप चूज केली. आणि मुख्य म्हणजे आपल्या ज्या बाकीच्या ज्या नेहमीच्या असतात त्याचा एंटरटेनमेंट ऑन शिप हे मेजर त्यांचं अट्रॅक्शन असतं. म्हणजे तो एक फोकस की आपण जेव्हा बोटीवर जातो, जसं सिंगापूर, मलेशियामध्ये किंवा इतर ठिकाणी, तर तिथे 4-5 हजार लोक त्या बोटीवरती असतात.
आणि त्यांना बाहेरचं दृश्य तर दिसतंच, पण म्हणजे मेजर त्यांचं अट्रॅक्शन की त्या बोटीवर ते कसे एंटरटेन होतील. हो बरोबर. इथे हा तसा नाही, आपल्याला बाहेरच्या निसर्ग सौंदर्यावरती जास्त भर आहे, आपल्याला बाहेर उतरायचंय, बाहेर करायचंय, आणि मग या ज्या बेसिक काही गोष्टी लागतील तेवढ्या इथे आहेत. आणि मुख्य म्हणजे एज्युकेशनल लेक्चर्स असं, तर हा मोठा फरक. त्याच्यासाठी आपण म्हणाला तसं ऑडिटोरियम आहे आणि तिथं त्यांचे लेक्चर्स असायचे, म्हणजे तुम्ही काय बघणार आहात वगैरे या संदर्भात. आणि ते सगळे जे लेक्चर्स जे द्यायचे ना, ते सगळे PhD होते, ते सगळे PhD नॅचरल सायंटिस्ट होते, आणि ते त्यांच्या क्षेत्रामध्ये ते अगदी म्हणजे व्यवस्थित नावाजलेले होते. तर एक जण आमच्या बरोबर जे होते तर ते मला वाटतं 80 वेळा अंटार्क्टिकाला आले होते. म्हणजे ते नॅचरलिस्ट होते, तिथे शिपिंग कंपनीला ऍडवायझर म्हणून काम करत होते. तर ते त्यांनी जवळजवळ ऍज अ नॅचरलिस्ट जवळजवळ 80 वेळा त्यांनी अंटार्क्टिकाची असं खूप. आणि हो, नंतर एक जण जे होते त्यांचा ग्लेशियर वरती त्यांचा टॉपिक होता की आईस ग्लेशियर, येस, हा त्यांचा PhDचा टॉपिक होता. तर ते त्याच्यामध्ये एक्सपर्ट होते. तर असे खूप म्हणजे आपल्याला खूप चांगल्या लोकांची भेट झाली, ओळख झाली, आणि त्यांच्याकडून खूप नॉलेज मिळालं. नाही, हे खरंच छान आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी नुसतं जाऊन बघण्यापेक्षा त्या विषयामधले तिथले जर तज्ञ यांच्याबरोबर तुम्हाला माहिती घेता आली आणि त्यांच्याबरोबर तिथं जाऊन बघता आलं, तर हे खरंच म्हणजे विशेष आहे. करेक्ट. या तर ते आम्हाला खूपच म्हणजे आमचा एकही असा डल मोमेंट नव्हता त्या बोटीवरती. आताच तुम्ही म्हणजे या लाईफ ऑन क्रूज बद्दल सांगितलं, म्हणजे आणि हे कसं क्रूज वेगळं होतं, आणखीन काय तुम्हाला त्याबद्दल सांगायचंय का? तिथलं जेवण या गोष्टी काय? करेक्ट. तर तिथे जेवण, कारण हे फ्रेंच क्रूज असल्यामुळे फ्रेंच क्विझिन होतं सगळीकडे, फ्रेंच टाईपचं जेवण होतं. आणि म्हणजे ते तुम्हाला माहितीच आहे की त्यांचे डेझर्ट्स आणि त्यांचे डेलिकसीज खूपच, म्हणजे त्याच्याबद्दलचा काही वादच नाही. आणि आम्ही तिथे 14 ते 15 लोक भारतीय होतो बोटीवर. तर आम्ही त्यांना सांगितलं की त्याच्यातले आम्ही 4-5 जण व्हेजिटेरियन सुद्धा होतो. तर त्यांना आम्ही सांगितलं की बाबा म्हणजे आम्हाला असं, तर ते शेफ स्वतः आम्हाला भेटायला आला आणि त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्हाला इंडियन फूड मी करेन, तुम्ही सांगा काय करू. तर त्यांनी एकदा खरोखर रोटी त्यांनी केला होता, प्रयत्न दाल राईस आणि फूड बद्दलचा काही प्रश्नच नव्हता. नंतर तिथे हे म्हणजे काय बरं, जिम्नॅशियम तर होतच, आणि प्रोग्राम, डान्स प्रोग्राम, गाण्याचे प्रोग्राम तेही चालायचे. नाही, तर तो म्हणजे अशी लक्झरी शिप होती, त्याच्यावर सगळं ब्रेकफास्ट, लंच, डिनर, सगळे छान रेस्टॉरंट्स, वेगवेगळ्या फूड, त्यामुळे तो अगदीच काहीच प्रॉब्लेम नव्हता. बडदास्त ठेवली त्यांनी, असं म्हणायला काही हरकत नाही. मग आता हे सगळे 2 दिवस करायचं, फक्त त्याच्यामधला मला वाटतं सगळ्यात मोठा आणि भीतीदायक जो पार्ट होता तो ड्रेक पॅसेज, बरोबर? म्हणजे उशवायाने वरनं निघाल्यानंतर अंटार्क्टिकाला जाताना तुमचा ड्रेक पॅसेजचा एक्सपिरियन्स काय होता? तर आता म्हणजे तो उशवायाहून जेव्हा तुम्ही अंटार्क्टिकाला जाता तर पहिल्यांदा ते म्हणजे उशवाया सोडलं तर सांगायचं राहिलं मला तुम्हाला की जेव्हा आम्ही उशवाया सोडलो त्या म्हणजे बेनस आयरेस वरनं उशवायाला आलो 3.5-4 तासाच्या फ्लाईट वरनं. आणि मग ते फ्लाईट तर त्याच वेळेला आमची एक्साइटमेंट खूप वाढली की चला आता आपण निघालो अंटार्क्टिकाला. आणि ते जे प्रवासी जे होते 125 प्रवासी, ते आमच्यासाठी खास चार्टर्ड फ्लाईट होतं, म्हणजे बेनस आयरेस टू उशवाया. फक्त पोलंड क्रूजचे जे प्रवासी होते अंटार्क्टिकाचे त्यांचंच फक्त फ्लाईट होतं. आणि मग ते आम्ही मग संध्याकाळी पोहोचलो आणि मग संध्याकाळी आमचा प्रवास सुरू झाला. आणि जेव्हा मग हा उशवायाचा प्रवास सुरू झाला त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की बापरे, आता म्हणजे सुरू झाला आपला प्रवास सुरू झाला. ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो तो प्रवास सुरू झाला. उत्सुकता, भीती, अशा सगळ्या संमिश्र भावना होत्या. आणि संध्याकाळी सुरू झाला. मग आम्ही म्हणजे अंटार्क्टिका पर्यंत जायला 3-4 महत्वाचे टप्पे, म्हणजे एक म्हणजे तुम्ही उशवायाच्या लगेच, तर उशवाया म्हणजे अशा हे
टिएरो डेल फ्युगो म्हणून आर्किपेलागो आहे, म्हणजे स्कॅटर्ड जसे बेट म्हणतो आपण याच्यातले समुद्रातले, तो चिलियन हे आहे, म्हणजे तो टिएरो डेल फ्युगो जो आर्किपेलागो आहे. आणि तिथे पहिला जो टप्पा आहे तो तुम्हाला बीगल आयलंड, बीगल चॅनेल क्रॉस करावं लागतं. तर बीगल चॅनेल जवळजवळ 240 माईलचा प्रवास आहे समुद्रामधनं. आणि त्याचा पुढचा एक महत्वाचा टप्पा म्हणजे तुम्ही केप हॉर्न पास करता. तर केप हॉर्न एक अगदी फेमस जागा आहे, म्हणजे असा एक रॉक आहे, म्हणजे अगदी फेमस आहे, तो रॉक आहे. तर तिथे काय की म्हणजे हा सगळा एरियाज असा आहे की तिथे विंड म्हणजे वारे खूप अगदी व्होलेटाईल आहे, त्याच्यामुळे समुद्र सुद्धा व्होलेटाईल. आणि ही जागा फेमस आहे की पूर्वी जेव्हा अर्थात शिप्स एवढे स्टेबल नव्हते किंवा म्हणजे शिडाचे जहाज होते, त्यावेळेला जवळजवळ 10,000 ते 15,000 सेलर्स ना तिथे जलसमाधी मिळाली. म्हणजे या केप हॉर्न म्हणजे केवळ ह्या विंड आणि समुद्राच्या व्होलेटाईल करंट सुरुवात, डायरेक्ट पॅसेजची सुरुवात तिथून होते. आणि मग त्यांनी तिथे कसं ते जेव्हा तुम्ही तो रॉक क्रॉस करता तेव्हा तिथे त्यांनी असं एक छोटं मॉन्युमेंट सुद्धा बांधलेलं या सगळ्या सेलर्स करता. आणि मग तुम्ही त्याच्यानंतर मग तुम्ही ड्रेक पॅसेज मध्ये एंटर करता. तर म्हणजे आता उशवाया म्हणजे आम्ही संध्याकाळी 6:15 निघालो, तर मला वाटतं ड्रेक पॅसेज मध्ये एक सकाळी 3 ते 4 म्हणजे त्या पहाटे 4 वगैरे वाजता तो ड्रेक पॅसेज मध्ये. तर अर्थात ड्रेक पॅसेज म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे काय की हे जे तिन्ही ओशन्स आहेत, म्हणजे आपले अटलांटिक ओशन, इंडियन ओशन आणि पॅसिफिक, आणि या सगळ्यांचं ते सदर्न ओशन जे आहे अंटार्क्टिका जवळ, तर हे जे सगळं पाणी आहे आणि त्याच्यातलं फॉर एक्झाम्पल इंडियन ओशन मधनं वॉर्म करंट्स आहेत आणि पॅसिफिक ओशन आणि अटलांटिक मधनं कोल्ड करंट्स आहेत. तर त्याच्यामुळे काय होतं, आणि ही जागा जी आहे हे ऑलमोस्ट 800 किलोमीटर वाईड आहे, म्हणजे हा जो ड्रेक पॅसेज आहे. हा, तर त्याच्यात काय की ते हे एवढं मोठं पाणी एक तर घुसळलं जातं लिटरली, खंडाच्या भोवती ते घुसळलं जातं आणि सर्कम्पोलर करंट्समुळे. आणि दुसरं म्हणजे काय की त्या एरियात म्हणजे मग हे नाहीच आहे, असं लँड मास कुठेच लँडमास नाही. तर त्यामुळे म्हणजे अगदी म्हणजे आपण म्हणतो की म्हणजे अनरेस्ट्रिक्टेड जो वेव्स आणि करंट्स, त्याच्यामुळे सी व्होलेटाईल. किती म्हणजे किती उंचीच्या लाटा उसळतात. नाही तेच तर आम्ही 2 दिवस आपल्याला क्रॉस करायला लागतात. तर मनामध्ये जबरदस्त भीती होती की काय आता कसा हा ड्रेक शेक आहे का ड्रेक लेक आहे काय, बऱ्याच गोष्टी बघितल्या होत्या, ऐकल्या होत्या. त्याच्यामुळे ती एक मनात भीती होतीच रात्री झोपताना. मग आमचा रात्री सुरू झाला प्रवास, आणि म्हणजे आपण जेव्हा बेडवर झोपतो तर एखादा पाण्यात झोपल्यासारखा अनुभव येतो, इतकी ती बोट हालत असते. आणि त्याच्या वेळेला तिथे 15 ते 20 फुटाच्या वेव्स होत्या. हो हो हो, 15-20 फुटाचं म्हटलं तरी 3 मजली 3-4 मजली इमारत. अगदी 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 3 मजली पर्यंत त्या वेव्स होत्या. आणि तो जाणवतो तो जो म्हणजे ओशन आहे ना, तो सगळा म्हणजे हालत असतो सगळा, जबरदस्त त्याच्या वेव्स असतात. हे म्हणजे याच्यातून एक थोडीशी कल्पना येते, म्हणजे कुठलाही कॅमेरा घेता येत नाही असा तो सगळा प्रसंग आहे खरं म्हणजे. हा म्हणजे आता आम्ही आमच्या त्या बाल्कनी मधनं घेतला. हो, इतक्या जवळ. कुठल्या फ्लोअरला होती तुमची बाल्कनी? आणि तरी 3ऱ्या मजल्यावरती असो आम्ही, 3ऱ्या मजल्यावर.
आणि त्याच्यानंतर नंतर मग 2 दिवस तर आपल्याला म्हणजे ते खाणं पिणं पूर्ण लाईट ठेवलं होतं आम्ही. आणि त्याच्यानंतर ते बोटीवरती सगळं स्विमिंग टँक वगैरे जो असतो बाहेर तो सगळा रिकामा करून ठेवला होता. त्याच्यानंतर सगळ्या रेस्टॉरंटच्या खुर्च्या ज्या बाहेरच्या ओपन डेकवरच्या होत्या त्या बांधून ठेवल्या होत्या. आणि आणि 2 रेस्टॉरंट त्यांनी बंद ठेवले, ते एकच सुरू होतं त्या 2 दिवसामध्ये. आणि तो कॅप्टन आम्हाला म्हणजे आम्ही त्यावेळेला, कारण काय की त्यावेळेला मग बाकीच्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे तशा बंद होत्या, कारण फक्त तो समुद्राचाच प्रवास होता. मग त्यांनी आम्हाला अगदी पूर्ण म्हणजे लेक्चर्स त्यांनी लेक्चर्स आणि याच्याकरता केली. मग तो कॅप्टनने आम्हाला एक दिवस म्हणजे त्याच्याशी भेट झाली, तर तो म्हणाला की म्हणजे, आणि तो म्हणजे त्या एरियामध्ये त्याचा एक्सपिरियन्स होता, कारण बऱ्याच वेळा त्यांनी त्या अंटार्क्टिकाचे म्हणजे क्रूज शिप कॅप्टन केले. तर त्यामुळे तो म्हणाला की म्हणजे त्यांनी जवळजवळ 45 ते 50 फूट लाटा सुद्धा बघितल्या आहे, की एकदा जवळजवळ 6व्या मजल्यापर्यंत ती लाट वाढली. तर त्यामुळे तो म्हणाला की यावेळेला म्हणजे आपण लकी आहोत की एवढा आम्हाला तसं दोन्ही वेळेला मात्र ओके होता. जेवढी भीती वाटली त्याच्यापेक्षा ओके, पण बऱ्याच लोकांना सी सिकनेसचा त्रास झाला. पण या एक वेगळा अनुभव होता 2 दिवसामध्ये क्रॉस करायचा. कारण 4 दिवस तुमच्या पूर्ण 9 ते 10 दिवसाच्या क्रूज मध्ये 4 दिवस तुम्ही ड्रेक पॅसेज मध्येच 800 किलोमीटर बोथ वेज, म्हणजे 1600 किलोमीटरचा प्रवास. मग हा ड्रेक पॅसेज क्रॉस करताना किंवा केल्यानंतर तुम्ही म्हणालात की पहाटे 3-4 वाजता सुरू झाला, आणि मग मला वाटतं तुम्हाला असं 1.5 दिवस त्याच्यासाठी लागला. पण म्हणजे सूर्य बघायला कधी मिळाला का, कसं काय? म्हणजे ड्रेक पॅसेज मध्ये तर वादळ वारा आणि हे सगळ्या गोष्टी असतात. काही अनुभव होता का तुम्हाला? अगदी क्लाउडी वेदर होतं. फार प्लेझंट अनुभव म्हणजे आमचा असं झाला की आम्ही रात्री त्या ड्रेक पॅसेजच्या झोपलो की आता उद्या सकाळी काय वगैरे. आणि सकाळी 6 वाजता आम्ही सहज आमच्या बाल्कनीत पाहिला, इतका सुंदर सूर्योदय होत होता. ती म्हणजे तो अविस्मरणीय मला म्हणा, म्हणजे पूर्ण रंगांची उधळण तिथे, ऑरेंज आणि पिवळा केशरी, फार सुंदर. म्हणजे एखादा तपतपता सोन्याचा गोळा त्या क्षितिजावरनं उगवावा ना, तसं ते दृश्य होतं ते. तर ते मात्र अगदी म्हणजे एकदम प्लेझंट वाटलं उठल्यानंतर सकाळी. तर त्या दिवशी आम्हाला एवढा सूर्योदय दिसला, त्याच्यानंतर पुढे सूर्योदय काही दिसला नाही. तर फक्त ग्रे दिसत गेलं. पण हा सूर्योदय जस्ट होण्याच्या अगोदरचा ते आकाश दिसेल बघा तुम्हाला, आणि त्या होरायझन वरती अगदी सोन्यासारखं तो सूर्य दिसतो. म्हणजे आपल्याकडे कसं इथे जो सूर्य उगवतो तर तो बराच ऑरेंज दिसतो, म्हणजे असा तो खूप वरपर्यंत येतो तरी ऑरेंज असतो. इथे म्हणजे तो उगवतो तो गोळा. हा फार फार सुंदर अनुभव आहे. अगदी 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 फार छान होतं. आणि अंटार्क्टिकामध्ये मग पहिलं दृश्य काय होतं? म्हणजे तुम्ही आपण नॉर्मली धरून चालतो ना की अंटार्क्टिका म्हटलं की आईसबर्ग किंवा हिमनग, आणि तुम्हाला काय पहिल्यांदा बघायला मिळालं? आणि दुसरा प्रश्न म्हणजे जसा ड्रेक पॅसेज हा भीतीदायक होता, तसं हिमनग एका टायटॅनिक मुळे फारच इनफेमस झालेला आहे, बरोबर? त्याची काय तुम्हाला भीती वाटली की जाताना? की नाही, आम्हाला हिमनगाची तसा विचार नाहीच केला. तर त्याची भीती नाही वाटली, कारण ते शिप खूपच मॉडर्न असल्यामुळे आम्ही तसं वाटलं नाही. पण जेव्हा आम्ही अंटार्क्टिका, जसं तुम्ही म्हणाला ना, ड्रेक पॅसेज मधून जात होतो, तर आम्ही दर एक 1-1.5 तासांनी बाहेर यायचो. दिसलं का अंटार्क्टिका, आलं का काही सारखी ती एक आम्हाला उत्सुकता होती की आपण केव्हा दिसेल असं. तर तेव्हा असं दूरवरती कुठेतरी असं थोडं दिसायचा, पण फार नाही. आणि मग नंतर जेव्हा आम्ही पूर्ण आमचा झाला, ड्रेक पॅसेज पूर्ण झाला, तर हे मेलकॉर आयलंड म्हणून आहे. हा जो फोटो आपण समोर बघतोय हा मेलकॉर आयलंड.
आणि दिस वॉज अवर फर्स्ट, म्हणजे हे अंटार्क्टिकाचं आमचं पहिलं दृश्य होतं, जेव्हा पहिलं दर्शन. म्हणजे दूरनं असे हे म्हणजे एकदा तो म्हणजे ड्रेक पॅसेज संपल्यावर मग जरा थोडा समुद्र शांत होतो, समुद्र अतिशय शांत होतो. म्हणजे असं वाटतं की अरे बापरे, आता 2 दिवस आपण जो पाहिला समुद्र आणि हा किती फरक आहे याच्यामध्ये, समुद्राची किती रूप असं ते होतं. आणि मग तिथे त्यांनी आम्हाला एके ठिकाणी बोट त्यांनी अँकर केली आणि मग आमचं त्यांनी आम्हाला पहिल्यांदा आमचं झोडियाक वरती आम्ही बसलो आणि त्या झोडियाक क्रूजने आम्ही मेलकॉर आयलंड बघायला गेलो. जाण्यापूर्वी तुमची काही तयारी करून घेतली जाते का, म्हणजे एकदा अँकर केलं? हा, तर ते जेव्हा तो हा जो अगोदरचा जो एक फोटो आहे जिथे आपल्याला व्हॅक्युम क्लिनर वगैरे दिसतोय त्या फोटोमध्ये, तर त्या या फोटोमध्ये जो आपल्याला दिसतो मेलकोर आयलंड मध्ये आम्ही जेव्हा पहिल्यांदा जे मेलकोर आयलंड बघितलं तर तिथे काय होतं की लँडिंगची जागा नव्हती, तर त्यामुळे त्यांनी आम्हाला तिथे आम्हाला आजूबाजूला म्हणजे त्यांनी आम्हाला झोडियाक मध्ये उतरवलं आणि आजूबाजूला पूर्ण 1 ते 1.5 तास जवळजवळ चक्कर म्हणजे मारली. आणि त्यावेळेला म्हणजे तिथे आईसबर्ग वगैरे होते आणि मग त्याच्या आधी मग त्यांनी आम्हाला हे असं व्हॅक्युम क्लिनिंग वगैरे. तुम्हाला जेव्हा अंटार्क्टिकावरती उतरायचं असेल तर त्याचे 2 दिवस जेव्हा ड्रेक पॅसेज पास करतो. व्हॅक्युम क्लिनिंग कशासाठी? तर हे जे आहे ना हे दृश्य, तर ते 2 दिवस जेव्हा आम्ही ड्रेक पॅसेज पास करत होतो त्यावेळेला त्यांनी आमच्या सगळ्यांकडचे जॅकेट्स, हॅवरसॅक्स, बूट हे सगळे त्यांनी आम्हाला व्हॅक्युम क्लीन करायला सांगितलं. कारण अंटार्क्टिकावरती आपण पाय ठेवताना आपण आपल्याकडचे जंतू किंवा आपली माती जे काही असेल ते आपण अंटार्क्टिकावरती पास नाही करायचं, म्हणजे तिथे आपण घेऊन नाही जायचं ते. असं त्यांनी प्रिकॉशन्स बरेच घेतात ते. किंवा जेव्हा आपण त्या झोडियाक मध्ये उतरतो तर आपण झोडियाक मध्ये जातो तेव्हा आपण आपले बूट सॅनिटाईज करून त्या बोटीत उतरतो आणि जेव्हा आपण अंटार्क्टिकावर फिरून पुन्हा येतो तेव्हा सुद्धा सॅनिटाईज करून आपण आतमध्ये येतो. तर ते घेतात, खूप काळजी घेतात. त्यांनी असं ठेवलं तिथे बूट असे लावून तुम्ही, म्हणजे त्यांनी असं तिथे अशी सोय केली होती की जिथे तुम्ही जायचं, तुमचे बूट क्लीन करायचे आणि मगच तिथे उतरायचं, किंवा तुम्ही तिकडनं येताय जेव्हा शिप मध्ये परत तेव्हा परत तो क्लिनिंग प्रोसेस करायचा आणि मगच आत जायचं. तर तशा त्यांनी बरेच प्रिकॉशन्स या बाबतीत घेतलेल्या. आपण म्हणू शकतो की खऱ्या अर्थानं पावला पावलावर त्यांनी काळजी घेतली होती की आपण अंटार्क्टिकाचं पर्यावरण संतुलन राखलं जातं आणि आपण तिथे काही प्रदूषण करत नाही. तुम्हाला सांगते गंमत म्हणजे की आता आपण जातो कुठे, इथं आपल्याला असं वाटतं आपण इथे बसूया, आपल्याला अंटार्क्टिकावर बसायची सोय नाही, आपण बसू नाही शकत. त्याच्यानंतर आपण किंवा आपण तिथे कुठलं तिथलं वस्तू कसली तिथे बसतो नाहीच, तिथे दगड वगैरे आपण उचलू शकत नाही, पहिली गोष्ट. आणि नंतर तिथे प्राणी आपले पेंग्विन आपल्या खूप जवळ येतात किंवा सील खूप जवळ येतात, आपण त्यांना हात लावू शकत नाही. किंवा जर ते आपल्या पाथ मध्ये असतील तर आपण बाजूला व्हायचं, त्यांना त्यांचं जाऊ द्यायचं, त्यांना अडवायचं. असे त्यांनी खूप रूल्स आम्हाला सांगितले होते. आणि एक प्रकारे वन्यजीवनाला आपण प्रायोरिटी देतोय आपण तिथले. करेक्ट अगदी 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 अगदी. तिथे म्हणजे ना ग्रीन कलर आपल्याला अंटार्क्टिकात दिसत नाही, हिरवा रंग अंटार्क्टिकात दिसत नाही, हिरवं गवताचं पातही दिसत नाही. फक्त म्हणजे पांढरा बर्फ, नंतर काळी, कारण काय की व्होल्कॅनिक रॉक असल्यामुळे सगळे काळे दगड. आणि म्हणजे नॉर्मली आम्ही तरी ऍटलिस्ट ग्रे सी आणि ग्रे स्काय बस. आणि सगळे प्राणी त्याच कलरचे आहेत, म्हणजे सगळे प्राणी त्याच कलरचे, काळा पांढरा रंग, काळा आणि पांढरा रंग. कुठेही असं कलरफुल प्राणी किंवा हे दिसतच नाही. तुम्ही बघितलं दाखवलेला फोटो, तो शेवटचा सूर्यास्त किंवा सूर्योदय आणि त्याच्यानंतर सगळे बदलून जातात. अगदी 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 अगदी. म्हणजे आम्ही हिरवा रंग, निळा रंग सगळे विसरलो. फक्त ते बर्फाचे कडे मात्र ते निळा रंग रिफ्लेक्ट करायचे का, आणि अल्गीमुळे
त्यांच्यात असा गुलाबी रंग होता. आणि हा इथं या फोटोमध्ये फ्लॅग लावलाय, हा कशासाठी? म्हणजे तुम्ही याच्या बाहेर जायचं नाही ओनली ऑन दिस पाथ. आणि असं किती वेळ तुम्हाला जायला देतात? जनरली ही प्रोसेस कशी असते ना, राईट, तर जनरली ते काय करतात की आपण जशी फोटोमध्ये दिसतंय तशी ती बोट अँकर केली जाते आणि मग तिथून आपण झोडियाकनी आयलंड वरती येतो. त्या आयलंड वरती आल्यानंतर ते आपल्याला ब्रीफिंग देतात की तुम्हाला आम्ही हा पाथ आहे आणि ते लाल फ्लॅगच्या पलीकडे जायचं नाही, त्याच्या अलीकडे तुम्ही जायचं आणि मॅक्सिमम 1.5 तासाच्या वर नाही. ओके, म्हणजे 1.5 तासात तुम्ही जाऊन बघून परत यायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे लोक तिथे सतत असायचे. जसं आता ते पिवळ्या रंगाचं जे जॅकेट आहे ते आपल्या बोटीवरचे टूर मॅनेजर आहेत, तर ते बघतात की तुम्ही कुठे जाताय का, ते इकडे तिकडे तर जात नाहीये ना, किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम तर येत नाहीये ना, त्याच्यासाठी ते तिथे उभे असतात. आणि ते काय करतात की आता जसं आमचं समजा आता लँडिंग असेल 9 वाजता, तर ते स्वतः 7-7:30 जाऊन हे जे रेड फ्लॅग्स आहेत ना, हे सगळे तिथे लावून त्यांची सगळी सेफ्टी अँड प्रिकॉशन सगळी तिथे त्याची सोय करून मग ते आम्हाला लँड करायला परमिशन द्यायचे. तर हे जे रेड फ्लॅग्स आहेत त्याच्या पलीकडे आम्हाला ते जाऊ द्यायचे नाही. किंवा म्हणजे आता इथे जसं काय होतं की इथे निसर्ड होता, म्हणजे बर्फ कारण बरेच आधी पडलेलं होतं, त्यामुळे तो निसर्ड होता, त्यामुळे त्यांनी ते आम्हाला एक कॉशन केलं होतं. आणि मुख्य त्यांचा दुसरा रूल आहे, मला एक रूल असा आहे की तुम्ही अंटार्क्टिकावरती एका वेळेला 100 लोकांशिवाय जास्त लोक लँड करू शकत. हाही एक रूल. हो, फक्त 100. पूर्ण सगळ्या क्रूज मध्ये मिळून. करेक्ट. नाही, अरे बापरे, सगळ्या क्रूज मिळून फक्त 100 लोक. आपण आता जेव्हा गेलो तेव्हा फक्त एकच क्रूज होती त्या आयलंडवर. म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही लँड करायचो, म्हणजे अर्थात आमच्या नंतर किंवा आमच्या आधी गेले असतील दुसऱ्या क्रूज, पण आम्ही असताना तुम्ही म्हणाला की तुमचं 250 लोकांचे क्रूज होता, तर मग असं जर पूर्ण भरलेलं असेल तर मग काय करतात? मला असं वाटतं सगळ्यांना अलाउड नसेल त्या वेळेला. ओके, एका वेळेला अलाउड नाही, मग ते बॅचेस मध्ये करतात. समजा एखादा ग्रुप जर सकाळी गेला तर दुसरा ग्रुप संध्याकाळी, मग त्या केस मध्ये मला वाटतं ते सगळ्यांना सगळीकडे लँड करता येईल. ओके, असं वाटतंय. असं कारण आहे त्यांचं, कारण ते रिस्ट्रिक्शन तर त्यांना आहे. आणि मला वाटतं ते हेही करतात, सगळीकडे त्यांचे स्लॉट बुक करतात की या वेळेला या इथे आमचे टुरिस्ट उतरतील, असं त्यांना अगोदर करावं लागतं. आणि तिथे काय की वेदर सारखं चेंज होत असल्यामुळे तुम्ही महत्त्वाचं सांगितलं. काय करतात ते, म्हणजे कारण वेदर कॅन चेंज एनी टाइम अँड विदिन मिनिट्स. करेक्ट. तर ते लँडिंग म्हणजे जर अगदी खूपच व्हॉलेटाईल, म्हणजे खूपच असं समुद्र वगैरे खवळला वगैरे असेल तर कॅन्सल करतात. पण आमच्या वेळेला तशी काही सेफ्टी कम्स फर्स्ट त्यांचा मोठो असतो की हो, ते त्यांचा तो डिसिजन असतो त्या दिवशीचा. अगदी. पण मग ह्या झोडियाक मध्ये बसून तुम्हाला घेऊन जातात, पण मग तुम्ही म्हणजे हिमनगांच्या अगदी जवळ आला असाल ना, हिमनग ऍज वेल ऍज सील, म्हणजे इतर प्राणी पशु पक्षी यांच्या अगदी. अरे बापरे, फार जवळ तुम्ही म्हणताय तसं की ते आपल्याला जेव्हा आपण त्या झोडियाक मध्ये बसतो तर 8 ते 10 जण असतात, आणि जे चालवत असतात ते स्वतः सायंटिस्ट असतात तिथे. म्हणजे कोणी साधे लोक नाहीच, ते सगळे तिथे सगळ्यांना अनुभवी सगळे ते लोक असतात. तर ते जेव्हा असे आपल्याला घेऊन जातात एखाद्या हिमनगाच्या जवळ, तर तेवढी ते काळजी घेतात की समजा इन केस जर काही समजा तो हिमनग पडला किंवा तिथे काही क्रॅक्स आले तर त्याची छोटी सुनामी होऊ शकते, तर तेवढं सेफ डिस्टन्स ते ठेवतात. हो, ओके. ते पण त्याची पण त्यांना, कारण सतत पडत असल्यामुळे याची पण काळजी घ्यावी. हो, तर तेवढं सेफ डिस्टन्स असतं आपलं, आपण अगदी चिकटून जात नाही जवळ. आणि मग काही वेळेला व्हेल किंवा सी लेपर्ड हा अगदी आमच्या जवळून त्या एका छोट्या याच्यावरती फ्लोट होत चालला होता, तर तोही आम्हाला मिळाला. छानच आहे, आरामात पहुडला होता तो. पण हे म्हणजे हे जे आहे सील किंवा पेंग्विन, म्हणजे आम्ही अगदी जवळ न बघितलं, अगदी 2 फुटाच्या अंतरावर. 2 फुटावर, म्हणजे ते अर्थात
हे आमचे शिप ऑर्गनायझर्स ते होते तिथे, तर ते थोडं आम्हाला सेफ डिस्टन्स ठेवायला सांगायचे आणि माहिती द्यायचे आम्ही तिथे गेल्यावर की कुठल्या टाईपचे सील वगैरे आहे. हा लेपर्ड सील आहे, याचा तो तुम्ही बोट पाहिलं आहे, लेपर्ड सारखं त्याच्यावरती आहे म्हणून नाव लेपर्ड सील आहे. बर बर. आणखीनही काही तुम्ही फोटो दुसरे सील आणि हे बघितले होते का? हो हो हो, आम्हाला ऍक्च्युली यावेळेला बरेच म्हणजे सगळ्याच टाईपचे सील बघायला मिळाले. आता हा जो पहिला फोटो आहे अल्बाट्रॉस, तर हा आमच्या बोटीच्या बरोबर जवळपास पूर्ण ट्रेक पॅसेज भर तो आमच्या बरोबर होता. अरे म्हणजे जवळजवळ 800 किलोमीटरचा प्रवास. हो 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 हो. आणि या पक्षाचं महत्व काय की बाबा हा पक्षी थव्यांमध्ये नाही दिसत, हे आपल्याला एकटे दुकटे दिसतात. आणि ते जे त्यांच्या पंखाने 3.5 मीटरचा त्यांचा पंखाचा विंग असतो, आणि ते एकदा त्यांच्या ते याच्यावरून निघाले, बेटावरून निघाले की ते त्यांचं म्हणजे परत परतत नाही 3 वर्ष. नाही तर ते म्हणजे ते काय की म्हणजे त्यांचं हे असं आहे की 1000 किलोमीटर फ्लॅप न करता ते तरंगत राहतात, म्हणजे अल्बाट्रॉस विंग फ्लॅप न करता, पंख फ्लॅप न करता. हा एक पक्षी फार वेगळा बघायला मिळाला. हा वेडल सील काळ्या रंगाचा, तोही असाच छान पोहत होता मस्तपैकी. आणि अंटार्क्टिका स्कुआ जो आहे हा कावळ्यासारखा पक्षी आहे जरा थोडा, तो आम्हाला 1-2 आयलंड्स वरती दिसला होता. पण म्हणजे तुम्ही बघितलं असेल की हे प्राणी सुद्धा काळे पांढरे आहेत, हे सुद्धा रंगीत नाहीये. त्यांच्यामध्ये फारच आहे, आणि असेल तर याच्याच काही छटा, दुसरे रंग कुठलेही नाही. नाही नाही नाही, अजिबातच नाही. आणि भरपूर प्राणी आहेत, मात्र ते एक मात्र आहे अंटार्क्टिकामध्ये बरेच सील, तर सील नॉर्मल आहे. त्याच्यानंतर हा एक कॉर्मोरन म्हणून थोडा पेंग्विन सारखा हा पक्षी होता, तेही आम्हाला तिथे दिसले. आणि प्रत्येक आयलंड वरती वेगवेगळे हे होते प्राणी किंवा पक्षी वेगवेगळे. आमचं हे पेंग्विनचं पहिलं दर्शन अंटार्क्टिकाला पोहोचल्यावरती. अंटार्क्टिका म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर 2 मुख्य उभे राहतात ना, एक म्हणजे पेंग्विन आणि दुसरी म्हणजे व्हेल्स. अगदी 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 फार ते गोड वाटतात, म्हणजे दिसायला खूप गोड आहे. स्वागतालाच आले होते असं दिसतंय व्हिडिओ मध्ये. अगदी अगदी आणि ते अजिबात घाबरत नाही, ते घाबरतच नाही ते, म्हणजे मला त्यांनी म्हणजे असं इग्नोरच केलं आम्हाला, आम्ही तिथे उभे होतो तर. पण पेंग्विनच्या पण वेगवेगळ्या प्रजाती असतात ना. हा जो आहे अगदी बरोबर, राईट राईट. हे जे आहेत ना लाल चोचीचे, ते जेंटू पेंग्विन आहे, जेंटू पेंग्विन आहे. आणि आम्ही ज्या वेळेला तिथे होतो, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे फेब्रुवारी-मार्च महिन्यात, तर तिथे त्यांचा ब्रीडिंग सीझन असतो फेब्रुवारी-मार्च महिन्यात. त्याच्यामुळे आम्हाला हे छोटे छोटे त्यांचे इतके गोड पिल्लं बघायला मिळाले पेंग्विनचे. आणि हो फार सुंदर, अगदी म्हणजे तो एक छान अनुभव होता. अगदी 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 फार ते छान ब्रीडिंग सीझन त्यांचा. आणि आता याच्यानंतर फेब्रुवारी-मार्च नंतर ते थंडी सुरू होते आणि ते परत समुद्रात जातात, त्यांच्या सगळ्या पिल्लांना घेऊन ते समुद्रात जातात. तर हे जे थोडे जे अगोदरचे जे पेंग्विन आहेत, तसं हा एक मोल्टिंग. तर आता हा पेंग्विन आता समुद्रात जाणार, पुढचे तो 8 महिने थंड समुद्रात राहणार, थंड पाण्यात राहणार. तर त्याचं ते कोट जे आहे वरचं, ते थिक होण्यासाठी शेडिंग केलं जातं अगोदरच्या पंखांचं, अगोदरच्या पिसांचं. तर त्याला मोल्टिंग असं म्हणतात. तर आम्हाला असं या मोल्टिंग स्टेज मधले खूप पेंग्विन बघायला मिळाले की त्यांचे सगळे हो ही सगळी पिसं झडतील, नवीन येतील आणि मग ते समुद्रात परत जातील, समुद्रामध्ये जाणार. आणि हे तसे समुद्रात राहणारच आहे, म्हणजे फक्त 2-3 महिन्याकरता ते ब्रीडिंग सीझन साठी ते येतात याच्यावर. किती छान पर्यावरणाचा संतुलन आणि हे आहे, कसं ते बॅलन्स राखून राहतात. खरंच आहे खरंच आहे खरं. ते नेहमी खडकाळ आयलंड वरती असतात, ते कधी फारसे, कारण त्यांची अंडी ते लपवतात, त्या स्कुआ पक्षापासून ते अंडी लपवतात. ओके, म्हणून ते खडकाळ प्रदेशामध्ये नेहमी तिथं आयलंडला जाऊन 20,000 होते. 20,000 पेंग्विन. बापरे. हो चिन स्ट्रॅप हे असतो पेंग्विन, तिला खरोखरच अशी एक स्ट्रॅप असते. तर वेल्सही आहे.
ओके, हे तुम्हाला अगदी जवळून बघायला मिळाले का? खूपच जवळून बघायला मिळाले, खूपच. आणि हे जो तो फवारा जो आहे ना, त्याचा आवाज इतका सुंदर ऐकायला येतो. कारण काय ना, अंटार्क्टिकामध्ये नीरव शांतता आहे, कशाचाच आवाज नाहीये. म्हणजे एक तर बर्फ पडल्याचा किंवा या वेल्सचा पाण्याचा फवाऱ्याचा आवाज तो खूप जवळून आम्हाला बघता आलाय. त्याचं तोंड आहे, त्याच्यात दिसतंय ते वेलचं तोंड, आणि त्याच्यात याच्यातून फवारा येतोय. आम्ही 2 दिवस भरपूर, आणि हे 5-6 च्या संख्येने फिरत असतात. फॅमिली सारखं किंवा ग्रुप मध्ये. अगदी अगदी. आणि हा जो फोटो आहे हा फार अतिशय सुंदर फोटो आहे. प्रोफेशनल फोटोग्राफरने हे टेल तर त्याचं म्हणजे हे की आपले जसे फिंगरप्रिंट्स आहेत तसे त्यांच्या टेल आहे. त्याचं म्हणजे कसं की प्रत्येक वेलची युनिक टेल असते, आणि या टेलच्या म्हणजे पॅटर्नच्या जोरावर तुम्ही हा वेल कुठेही गेलेला असेल तरी तुम्ही तो ट्रॅक करू. मायग्रेशन त्यांचं ट्रॅक केलं जातं. बरं, म्हणजे या पॅटर्न प्रमाणे थोडक्यात तो वेल कुठला आहे हे आयडेंटिफाय होतं, आणि कधी प्रवास केला ते आपल्याला. आणि हे किती दूर प्रवास करतात म्हणजे ते म्हणजे त्या आमच्या बरोबर नॅचरलिस्ट होते त्यांनी ते म्हणाले की आम्ही म्हणजे बऱ्याचशा सायंटिस्टने ट्रॅक केलं की 6,000 किलोमीटर पर्यंत. एक वेल आफ्रिकेमध्ये दिसला जो अंटार्क्टिकात त्यांना दिसला. त्यांचा प्रवास ते खूप ट्रॅक करतात, ते सायंटिस्ट खूप ट्रॅक करतात प्रत्येक. आणि आपण आपल्यासारखे सामान्य लोक पण याला काही मदत करू शकता का? म्हणजे बरोबर, अगदी बरोबर प्रश्न विचारला. की समजा आता आपल्यासारखे अमेचरिस्ट आपण जेव्हा जातो, टुरिस्ट जातो अंटार्क्टिकाला, आणि आपल्याला खूप तिथे वेल दिसतात, आपण बरेच फोटो काढतो इरिस्पेक्टिव्ह ऑफ नोईंग की आपण कुठला वेल आहे काय आहे. तर ते काय सांगतात की तुम्ही happywhale.com वरती तुमचं वेलचं चित्र पोस्ट करा, आणि त्याच्या थ्रू आम्हाला कळेल की तो वेल कुठून कुठे पोहोचलाय, आणि तुम्ही आम्हाला त्याच्यासाठी मदत कराल. फोटो काढायला आणि पोस्ट करायला त्या पर्टिक्युलर वेबसाईटवरती. happywhale.com का? happywhale.com वरती. येस. आणि तुम्ही म्हणालात की हे क्रूज वेगवेगळ्या आयलँड्स वर गेलं, तर म्हणजे कुठली वेगवेगळी आयलँड्स तुम्ही बघितली, तिथं काय, आणि प्रत्येक आयलँड जवळजवळ सारखं होतं का त्याच्यावर काही वेगवेगळं वैविध्य होतं? राईट. आणि कधी तुम्हाला म्हणजे अंटार्क्टिक आयलँड सोडून मेन शेल्फला पण जाता आलं का? करेक्ट. येस. तर आमचं 2दा कॉन्टिनेंटल लँडिंग झालं. 2 ठिकाणी आम्ही कॉन्टिनेंट वरती उतरलो होतो. पहिला नेको हार्बर म्हणून तिथे उतरलो होतो, दॅट इज कॉन्टिनेंटल लँडिंग. आणि मग त्याच्यानंतर मग डेमॉय पॉइंट, नंतर आता हे जसं आहे, हे शिप आपली बोट थांबल्यानंतर समुद्राचं हे असं दर्शन होतं अगदी. म्हणजे मग या आयलंड वरती आम्ही उतरलो होतो, तिथे चालून आलो. आणि प्रत्येक आयलंडचं म्हणजे त्याची जॉग्राफी वेगळी आहे, प्रत्येक आयलंडची जॉग्राफी वेगळी. काही ठिकाणी ग्रॅनाइटचे स्टोन्स आहे, तर काही ठिकाणी पूर्ण भूकंप झाल्यामुळे पूर्ण काळी माती आहे, असंही आहे. खूपच वेगळं. पूर्ण स्वरूपच बदलून गेलं, कम्प्लीट वेगळं. कम्प्लीट म्हणजे एक आयलंड दुसऱ्या आयलंड सारखं नाही. एक आयलंड 1970 मध्ये भूकंप ऍक्टिव्ह व्होल्कॅनो आहे तिथे, आणि त्याला तिथे व्हेलर्स बे म्हणून म्हणतात. नंतर दुसरं एक डेमॉय पॉइंट म्हणून एक आहे, तिथे आम्ही उतरलो होतो. तर या डेमॉय पॉइंटचं मला तुम्हाला एक सांगायचं म्हणजे की जेव्हा आपले सायंटिस्ट, म्हणजे वेगळ्या देशातले सायंटिस्ट जेव्हा रिसर्च करायला आले, तर त्यांचा हा एंट्री पॉइंट होता डेमॉय पॉइंट 1970 साली. आणि हे जे छोटंसं जे दिसतंय ना, ते रिसर्च सेंटर आहे त्यांचं, रिसर्च स्टेशन आहे त्यांचं. हे जे छोटंसं जे ऑरेंजचं जे दिसतंय ते त्यांचं रिसर्च स्टेशन आहे. आणि तिथे सायंटिस्ट यायचे आणि 6 महिने इथे राहायचे ते याच्यासाठी. एवढ्या खडतर परिस्थितीमध्ये एवढ्याशा छोट्या ठिकाणी राहायचं आणि संशोधन करायचं, त्यांची कौतुकास्पद आहे. खरंच आहे. तुम्ही बघा तर या चित्रामध्ये तिथे मागे गॅस दिसतोय उजव्या हाताला, आणि त्याच्यानंतर तिथे त्या गॅसवरती, नंतर तिथे ते गरम पाणी करण्यासाठी बॉयलर आहे तिथे,
आणि हे पूर्वीचे रिसर्च सेंटर्स आहे, कारण त्यावेळेला तर अजूनच म्हणजे प्रवास कसा करून येत असतील ही पहिली गोष्ट, आणि आल्यानंतर राहत कसे असतील हे दुसरी. तर त्यांनी हे म्युझियमच केलंय आता. तिथे ते टाईपरायटर ठेवलाय त्यांचा, त्याच्यानंतर ते कुठलं टीन फूड आणायचे ते सगळे टीन त्यांनी तिथे ठेवलंय, आणि कारण सगळं टीन फूड तिथे, कारण हे करायला काही जागाच नाही. वर्डी हाऊस म्हणून जे आहे तिथे ब्रिटिश लोकांचं रिसर्च स्टेशन तिथे होतं. तर तिथे असंच म्हणजे मग तिथे ते व्हेल्सची शिकार करायचे, ते खायचे, व्हेल मीट खायचे. तर तेही त्यांनी तिथे, आता हे यूज मध्ये नाहीये, आता नाहीयेत. आता त्यांनी म्युझियम म्हणून त्यांनी ते ठेवलंय. आणि त्या उजव्या हातात तुम्ही आयलंड बघाल तर सगळे ग्रॅनाइटचे स्टोन आहेत पूर्ण त्या आयलंड भर. नॅचरल रिसोर्सेस तिथे भरपूर आहेत, किती वेगवेगळ्या प्रकारचे आणि किती अबंडंट आहेत हे कळतं. अगदी. तर हे आयलंड बघा तुम्ही, व्हेलर्स बे. म्हणजे मला तर असं झेब्रासारखंच वाटलं, म्हणजे काळं पांढरं पूर्ण याच्यामध्ये. तर इथली स्टोरी म्हणजे असं की हे जे मोठमोठे जे टँकर्स दिसतात आहेत ना, तिथे व्हेल्सला मारून त्यांचं ऑइल काढलं जायचं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये. एवढ्या मोठ्या म्हणजे हे जवळजवळ पेट्रोलियमचे जसे मोठ्या टँक्स असतात स्टोरेज, तेवढ्यासारखे तेवढ्या साईजचे आहेत. अगदी त्याच्यामध्ये किती वेल्सला मारलं जायचं, हजारो वेल्स मारले. तर ते मात्र खूप वाईट वाटलं ते बघून, इतकं वाईट वाटलं. आणि ते त्याच आयलंड वरती या जुन्या बोटी सुद्धा आम्हाला दिसल्या की या अशा बोटीतनं ते यायचे सगळे. नाही, आणि आपण आम्ही एक बघितलं की जी शिप म्हणजे त्याचे अवशेष होते तिथे, तर ती शिप जळाली या वेल ऑइल और फॅट ऑइल मुळे. तर तुम्ही इमॅजिन करा की ती पूर्ण शिप जळाली, तर पूर्ण व्हेल ऑइल डिस्ट्रॉय झालं, आणि त्याच्याकरता किती हजारो वेल्स मारले असतील, म्हणजे कोणालाच त्याचा काहीही उपयोग झाला. अतिशय त्या काळी मात्र खूपच वेल्सला म्हणजे ऑलमोस्ट ऑन द वर्ज ऑफ एक्सटिंक्शन होते. तर अजूनही ब्लू वेल फारच कमी दिसतात, पण म्हणजे आम्हाला त्यांनी सांगितलं की हे हम्पबॅक वेल्स हॅव मेड अ कमबॅक, म्हणजे त्यांची संख्या आता वाढायला लागली. खूप इंडिस्क्रिमिनेट आणि पूर्वी झालं केली, आणि तेव्हापासून हे जे स्पेसिफिक मेजर्स घेतले त्यामुळे आता थोडं बॅलन्स परत मेंटेन होतं, परत येतोय. आता हाही जो आयलंड फार सुंदर, प्रत्येक आयलंड वेगवेगळं, प्रत्येक जॉग्राफी वेगवेगळी. आणि आता तुम्ही म्हणालात की थोडंसं निसर्गाचं स्वरूप की बरंचदा काळं पांढरं किंवा ग्रेच्या शेड्स मध्ये होतं. याच्या बरोबरच आणखीन काही तुम्हाला काही वेगळे अनुभव आले का, म्हणजे निसर्गाचं कधी रौद्र रूप, कधी सुंदर रूप, असं काही तुम्हाला बघायला मिळालं का? हो, नाही, अगदी तुम्ही म्हणता बरोबर तसं. म्हणजे एकदा तर समुद्र इतका शांत होता की म्हणजे असं वाटलं की हा लेक आहे काय, म्हणजे एवढा शांत समुद्र कसा इतका. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे आमचं रोज 2दा लँडिंग व्हायचं वेगवेगळ्या आयलंड वरती. सुरुवातीचे 2 दिवस आम्ही असं लँड केलं, सुरुवातीला जरा भीती वाटली, अरे कसं काय करायचं वगैरे. तिसऱ्या दिवशी असं वाटलं अरे आता आपण फार सराईत झालं, आता आपण एक्सपर्ट झालो, आपण करू शकतो अंटार्क्टिका, असं एक फिलिंग यायला लागलं. तर त्या दिवशी म्हणजे आम्ही बसलो झोडियाक मध्ये, आणि मग लक्षात आलं की हे रोजचं अंटार्क्टिका जरा आज दिसत नाहीये, आज जरा समुद्र थोडा खवळलेला दिसतोय, त्या लाटा जरा फारच वर खाली होत होत्या. आणि मग तो आम्हाला म्हणाला, आमचा जो होता आमच्या बरोबर जे सायंटिस्ट ते म्हणाले की दिस इज अंटार्क्टिका, म्हणजे तुम्ही जे मागचे 2 ते नव्हतं अंटार्क्टिका. आणि आम्ही कसे बसे पोहोचलो तिथे. परत येताना मात्र 1.5 तासानंतर ती हवा खूपच बदलली, आणि ते आमचे जे टूर लीडर होते ते म्हणाले की आता टुडे यू मे नीड लाईफ जॅकेट. तर आम्हाला वाटलं की जोक करतात की काय म्हणून, कारण लाईफ जॅकेट शिवाय आपण नाही बाहेर पडत. तर पण मग तसे आम्ही बसलो ना, तर त्या लाटा जवळपास एक 5-6 फुटाच्या उंच ते जोडियाक जायचं, खाली पुन्हा आदळायचं, फार भीती वाटली. म्हणजे आणि आमच्या बरोबर जे प्रवासी होते तर ते पडले, म्हणजे आमच्या समोर पडले, पण मागे नाही पडले, बोटीत पडले. म्हणजे इतकं ते
दुःख ते वर खाली होत होतं. म्हणजे खरा तुम्हाला थोडीशी निसर्गानं खूप भीती वाटली. म्हणजे बर्फ आणि पाऊस पडत होता, वारा, आणि मुख्य म्हणजे समोर बोट दिसतेय पण केव्हा पोचू असं झालं होतं. तो एक अनुभव वेगळाच होता, अंटार्क्टिकाचा होता असं म्हणायला हरकत नाही. खरा निसर्गाने एक झलक दाखवून दिली तुम्हाला. आणि काळा मिट्ट अंधार, रात्रीच्या वेळेला काळा मिट्ट अंधार, बस फक्त तुम्ही तुमची बोट, बाकी काही नाही. आणि मग हे सगळं मला वाटतं तुम्ही 2 दिवस जायचंय, 2 दिवस यायचंय, बरोबर? आणि मग तिथं मला वाटतं किती, एक आठवडाभर, 5 दिवस तिथं 5 दिवस आपल्याला अंटार्क्टिका फिरता येतो, वेगवेगळं बघता येतं. तसं आता हे आम्ही त्यांनी आम्हाला हे सगळे एका ठिकाणी सगळे आईसबर्ग अडकले होते, म्हणजे ते स्टॉल झाले होते आईसबर्ग. त्यांनी आम्हाला झोडियाक मधून सगळे हे आईसबर्गच्या भोवती फिरवून आणतो. तर तो म्हणजे असा एखादा, म्हणजे काय त्याला स्वप्ननगरीत फिरून आल्यासारखा तो आमचा अनुभव होता. इतके सुंदर ते आईसबर्ग, एखादं म्युझियम सारखं होतं अक्षरशः. आणि स्कल्पचर्स काय असतील तसं होतं, सुंदर. म्हणजे किती निसर्गानं घडवलेलं आहे, आणि प्रत्येक गोष्ट वेगळी, म्हणजे एकासारखं दुसरं नाही. सुंदरच म्हणजे अनुभव आहे. अगदी. जरी फक्त थोडेसे कलर वापरून निसर्गाने किती वेगवेगळ्या प्रकारची चित्रकारी केलेली आहे, म्हणजे खरंच त्याविषयी वाटतं. खरंच आहे. आणि म्हणजे असं वाटतं ना की कॅमेऱ्यामध्ये आपल्याला टिपताच येत नाहीये हे सौंदर्य, हे सतत वाटत राहतं की आपण जे टिपतोय हे अगदी छोटस झलक आहे. आणि अजून एक अनुभव होता, म्हणजे एक लेमेर चॅनेल म्हणून आहे, तर तिथे काय की म्हणजे समुद्र अगदी शांत आहे, पण हे सगळे आईसबर्ग वगैरे असतात, आणि 2 बर्फांच्या कडांच्या मध्ये फक्त 600 मीटरची गॅप आहे. तर म्हणजे आम्हाला फक्त 600 मीटर, त्यामुळे आम्हाला त्यांनी स्पेशली डेकवर बोलवलं की तुम्ही बाहेर या आणि आम्ही हे शिप कसं नॅव्हिगेट करतोय ते तुम्ही बघा. तर तो एक एक्सपिरियन्स मात्र अगदी अविस्मरणीय. खूप थंडी होती, प्रचंड थंडी होती, पण आम्ही अगदी 5 मिनिटं बाहेर जायचो, आत यायचो, परत बाहेर जायचो, आत यायचो. पण म्हणजे तो खरंच अगदी ग्रेट एक्सपिरियन्स होता. आणि दोन्ही बाजूला पूर्ण बर्फाच्या कडा आणि मध्ये एवढासा नॅरो गॅप, 600 खूप छान होत. अविस्मरणीय अनुभव आहे का? आपण असं म्हणजे असं अविस्मरणीय अनुभव घेतल्यानंतर परत येताना बरेचदा आपण अंतर्मुख होतो, राईट? लाईक जस्ट इंट्रोस्पेक्शन. तुम्हाला काय वाटलं? कारण परत ड्रेक पॅसेजचा प्रवास होता 2 दिवसाचा. या वेळेला व्हॉट वॉज युअर फिलिंग, व्हॉट वॉज युअर थॉट्स? या वेळेला ड्रेक पॅसेजची भीती नाही वाटली. ठीक आहे, फार अनुभव घेतला असं एक वाटलं फिलिंग, आणि लकीली तो ठीक होता. जेव्हा पण आम्ही नाही, पण मला मुख्य म्हणजे हे जे जॉन बॅप्टिस्ट शॅको म्हणून हे जे फ्रेंच पोलर सायंटिस्ट आहे, तर यांच्याबद्दल त्यांनी आम्हाला आमच्या त्या लेक्चर्स मध्ये सांगितलं होतं की ते 100 वर्षापूर्वी अंटार्क्टिकाला गेले होते, आणि तेव्हा त्यांनी हे जे कोट केलं ना, ते कोट आज 100 वर्षांनी सुद्धा तितकंच खरं आहे. म्हणजे आमचं फिलिंग तसंच होतं की आपल्याला या निसर्गाचं का एवढं संमोहित होतो आपण, की जेव्हा हा प्रदेश इतका निर्जन आहे, इतका भयावह आहे, आणि इथे तसं काहीच नाहीये, म्हणजे तसं रिकामा आहे इथे, पण तरी आपल्याला यावंसं का वाटतं सतत. ही जी भावना आहे, म्हणजे की आपण काही वेगळं काही केलंय म्हणून यावंसं वाटतं, की आपण सगळं विसरतो इथे आल्यानंतर म्हणून यावंसं वाटतं. तर हे जे फिलिंग त्यांनी तेव्हा जे कोट केलं ना, ते आजही आम्हाला तसेच वाटलं. म्हणून मला हे आणि इतक्या वर्षानंतर देखील तसाच अनुभव येतो परत. अनुभव तोच. आणि मुख्य म्हणजे दुसरं, हे जे सायंटिस्ट म्हणजे जे मेन अंटार्क्टिका कॉन्टिनेंट वर राहतात, म्हणजे मला वाटतं जवळजवळ 2500 ते 3000 सायंटिस्ट सगळ्या देशांचे तिथे राहतात. तर त्यांची कमाल वाटते की ते साऊथ पोल जवळ म्हणजे वेगवेगळे रिसर्च सेंटर्स आहेत, तिथे विंटर मध्ये राहतात, समर मध्ये राहतात, विंटर मध्ये -60 डिग्रीज वगैरे. तर ते कमाल आहे खरंच त्या
एरियात जाऊन राहून रिसर्च करायचं वगैरे, म्हणजे त्यांची आम्हाला वाटतं. आपण एवढं फक्त जवळ जाऊन एवढी झलक बघितली, तर ती लोक किती अवघड परिस्थितीमध्ये संशोधन करतात. खरंच अगदी हे परत आल्यावरती हा निळा रंग आम्हाला 10 दिवसांनी दिसला. उशवायाचे हे फोटो आहेत परत आल्यानंतर. पहिल्यांदा इतक्या दिवसानंतर निळा समुद्र, निळा आकाश आणि रंगीत उशवाया सिटी. सुंदर सुंदर. 46,000 किलोमीटरचा प्रवास सफळ संपूर्ण झाला. आणि परत उशवाया, तुम्ही म्हणालात की जाताना अशी एक हुरहुर होती की आपण उशवाया सोडून प्रवास सुरू झाला. आल्यानंतर काय वाटलं, म्हणजे खऱ्या अर्थानं जमिनीवर पाऊल टाकल्यावर परत? खरंच बरेच दिवस, बरेच 2 तास आम्ही डोलतच होतो, कारण त्या बोटीवर राहायची सवय झाली. जमिनीवर चालता येत नव्हतं आम्हाला. पण खूप छान वाटलं, एक वेगळा अनुभव घेतल्याचं समाधान वाटलं. आणि परत आल्यावरती असं वाटलं, अरे आपण परत जाऊ शकतो, जायला हरकत नाही असं नाही. आणि तसं तिथे काही ह्युमन सेटलमेंट काही नाहीये तिथं, कुठेही वस्ती नाहीये, काही नाहीये. पण म्हणजे ते 10 दिवस म्हणजे आम्हाला कसे गेले ते कळलं नाही. चांगला अनुभव होता. छान. आम्हाला म्हणजे खूपच छान वाटलं. तर श्रोत्यांसाठी तुम्हाला आणखीन काही जर सुनील आणि कवितांना प्रश्न विचारायचे असतील किंवा या ट्रिप बद्दल आणखीन काही माहिती पाहिजे असेल, तर इथं त्यांचा ईमेल ID आम्ही दाखवलेला आहे. तुम्ही तो नोट करून घ्या, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. नाही, तेच म्हटलं की आम्हाला म्हणजे तेच तुम्हाला समजा सगळ्यांना मित्रमंडळाचे मला आभार मानायचे की आम्हाला दोघांना तुम्ही मित्रमंडळ यांनी प्रवासाचा अनुभव शेअर करण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल मनापासून आभार. आणि मुख्यत्वे करून काळे काकांचा उल्लेख करावा असा वाटतो. त्यांना जेव्हा कळलं की आम्ही अंटार्क्टिकाची ट्रिप करून आलो, त्यांनी अगदी मित्रमंडळासाठी आपण हा कार्यक्रम करायची लगेच इच्छा व्यक्त केली आणि त्याच्यासाठी प्रयत्न केले. थँक्यू काळे काका. आणि ऑफकोर्स मित्रमंडळाचे कार्यकारिणी सभासदांचं मनापासून आभार. पल्लवी, आनंद, तुम्ही, श्वेता, नरेंद्र, तुम्ही खूप आम्हाला सहकार्य दिलं, सहभाग दिला, त्याच्यामुळेच काल रात्री आनंद आणि पल्लवी 10 वाजता आणि 1 तास आमच्याशी प्रिपरेशन आणि तयारी केली. म्हणजे खरंच तुमचं आणि नरेन आणि श्वेता, खरंच जेवढं कौतुक करावं. नाही, खरं थँक्यू आणि थँक्स फॉर द अप्रिसिएशन. पण म्हणजे तुम्ही ही एक वेगळी आयडिया घेऊन तुम्ही हा प्रवास केलात आणि येऊन दोन्ही म्हणजे आमच्या बरोबर अनुभव कथन तर केलं, पण सुंदर फोटोग्राफही दाखवलेत, व्हिडिओ दाखवलेत आणि एक प्रकारे अशी म्हणजे आशा किंवा जिद्द म्हणता येईल की आपल्यालाही जाता येईल अशी एक आशा निर्माण केलीत. आणि मी मला समुद्राची खूप आवड आहे आणि मी बघत असतो खूप व्हिडिओज वगैरे. तर तुमच्या या कार्यक्रमाशी संदर्भात संशोधन करताना मला असं जाणवलं की नाही, हे आपल्यालाही इथं जाण्याची खरंच म्हणजे आय वॉन्ट टू. व्हेरी नाईस प्लेस. काही अवघड नाहीये, काही अवघड होऊ शकते नक्कीच. तर तुम्ही इथं आलात आणि या कार्यक्रमामध्ये आमच्या श्रोत्यांना मस्त माहिती दिली, छान गप्पा मारल्यात, फोटोग्राफ्स दाखवले, व्हिडिओज दाखवले. या सर्वांबद्दल मी आपले अत्यंत आभार मानतो. आणि त्याचबरोबर मित्रमंडळ बेंगळुरूने हा कार्यक्रम महाराष्ट्र दिनानिमित्त अरेंज करून सर्व मंडळाच्या श्रोत्यांसाठी एक वेगळी पर्वणी दिली आणि कविता आणि सुनील बरोबर गप्पा मारायची संधी मला दिली. याबद्दल मी मित्रमंडळाचा आभारी. आणि याबरोबरच हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. नमस्कार.